आवडलं आणि ते पहिले बिले केल्यामुळे तर आता कळलंच याची पण परंपरा सुरू करतात म्हणजे 400 वर्षातून राम भीम या लेवलला जाणार तपोवनात कोण आवडतंय रामानंतर कोण आले तर राज अस्मोर आले सोमा कुराडे आले मंगेश भाई आले आणि कुठंतरी कडेला नाव येईल सर्वधर्म समभाव असल्यामुळे खाली एक नाव येईल पण आले म्हणजे माझ्या डोक्यात आलंय मला खूप लोक मुसलमान समजतात आणि मी उघडपणे खान आडनाव घेऊन फिरतो खूप लोकांचा समज आहे मुसलमान काही लोक विचारतील आमच्या तपोवनाशी तुमचा काय समज तुमच्या बापाचं नाही आहे तपोवन राबलेत माझे पण पूर्वज देश उभा करायला आणि जर मला मुसलमान म्हणणार असाल तर मुसलमानाच्या बाजूने एक वाक्य सांगतो मुसलमान तुम्ही केले तुम्ही म्हणत होता आम्हाला विटाळ होईल तुझा शिवू नकोस माझ्या देवळात येऊ नकोस त्यावेळेस ते मुसलमान म्हणाले ये माझ्या देवळात आणि म्हणून इथले बहुजन दलित आणि ब्राह्मण सुद्धा मुसलमान झालेले बहिष्कृत सगळे मुसलमान आम्ही बहिष्कृत समाज आहोत जर तुम्हाला मला मुसलमान म्हणायचं असेल मुसलमानांच्या बाजूनं मला हे आता ठाम पडलं तुम्ही सारखं नका ना ते हिंदू मुसलमान मी पोस्ट टाकली की तुमचा काय समज अरे राम माझाच आहे ना माझी भारतीय आहे मी भारतीय संस्कृतीत मुसलमानांचा पण राम आहे हे रावण सुद्धा ही कथा ऐकली तिथली मिथकं मी स्वतः महादेव माझं नाव महादेव आहे मी स्वतःला महादेव समजतो महादेव हे आवडणारं मिथक पार्वती आणि महादेव आणि ते जंगलीच होते आपले रानटी आहोत रानट्यांना एकदा कळलं की आपल्याला शिवत नाही विटाळ होतो यांचे पिरियड कायम चालू बायांचा पिरियड 4च दिवस यांचा पिरियड आयुष्यभर शिवू नको विटाळ होईल विटाळ होणारा एकमेव देश आहे हा माणसांचा विटाळ करणार हे तू महाराज आहे तू मागायचं आहे तू नको येऊ आत्ता लक्षात येते या 14 वर्षाचे उत्तर एवढे थोड आहे माणसं पुन्हा एकत्र भारतीय व्हायला लागली मला पुन्हा एकदा नम्रता मोदी साहेब शहा साहेब महाजन साहेब फडणवीस साहेब फडणवीस आहेत फडणवीस या सगळ्यांचे मला आभार मानतो मी ते नम्रतापूर्वक मानतो आणि तुम्ही मला बोलायची संधी दिली आणि तुम्ही शेवटपर्यंत विचारलं नाही एवढं बडबडण्यापेक्षा एखादी कविता का म्हणतो म्हणजे मी त्याचा राग निषेध व्यक्त करतो आणि सुरुवातच केली